महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामुळे मोठा वाद आता उभा राहण्याची शक्यता आहे। नाशिकमधून वाहणाऱ्या दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीचं पाणी गुड टू एक्सलंट असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केला। या अहवालामुळे नाशिककरांमध्ये संतापाची लाट आहे। गुड टू एक्सलंट म्हणजे मिनरल वॉटर असा अर्थ होतो, मात्र गोदावरी नदीत अनेक ठिकाणी दूषित पाणी मिसळलं जात असल्याची ओरड नाशिककर सातत्याने करतात। त्याबरोबरच नदीमध्ये ठिकठिकाणी पाणवेली वाढत असल्यानं नदीतील पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात अनेकदा नागरिकांनी महापालिकेकडे निवेदन देखील दिलं। मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानं नाशिककर आता संतप्त झालेले आहेत। एसी केबिनमध्ये बसून अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता गोदाप्रेमी करतात। या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी गोदावरी प्रेमींच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। नाशिककरांचं म्हणणं काय, स्थानिकांचं म्हणणं काय, पाहूयात। मानव निर्मित ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था काही प्रमाणामध्ये कोलमडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीज एरिया किंवा नागरी वस्ती याच्यामधलं जे सांडपाणी आहे ते गंगेच्या प्रवाहामध्ये मिळतं आणि त्यामुळे ते पाणी प्रदूषित होतं। तर हे होऊ नये म्हणून शासनाने जर कधी सिंहस्थासाठी आणि याच्यासाठी जर एवढा निधी पैसा मंजूर केलेला आहे तर प्रायोरिटीमध्ये सर्वात पहिल्यांदा काम जे आहे ते काम निदान गंगापूर धरणापासून तर तपोवनापर्यंतचा पोर्शन हातामध्ये घेऊन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रदूषित जल हे गोदावरीमध्ये मिसळणार नाही यासाठी वाटतं ते करा, पण पहिलं काम हे करा। 75 वॉटर क्वालिटी इंडेक्सची पॅरामीटर लावलेलं आहे। 75 म्हणजे पिण्यायोग्य पाणी, म्हणजे आपण जे मिनरल वॉटर पितो त्या पद्धतीचं रामकुंडातलं पाणी असलं पाहिजे। आज जर वरती जी परिस्थिती असेल तर खाली किती विदारक परिस्थिती असेल। असे अनेक नाले रामकुंडामध्ये आणि त्या परिसराच्या आधी सोडलेले आणि हे मिश्रित पाणी सोडल्यानंतर MPCBचे अधिकारी या प्रकारे एसी केबिनमध्ये बसून जर आकडेवारी तयार करत असतील तर यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। हे शासनाची फसवणूक करताय, हे प्रशासनाची फसवणूक करताय, हे भाविकांची फसवणूक करताय आणि यांच्यावर तर 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।